मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, महाविकास आघाडीचं जागा वाटप हे सध्या काही होईल असं वाटत नाही. कारण 3 पक्षांची युती आणि चौथ्या पक्षाचा संभाव्य समावेश म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संभाव्य समावेश, या सगळ्या गोष्टींनी आधीच या 3 पक्षांमध्ये जागांच्या वाटपांसंदर्भात एवढी घोळ सुरू आहे. कारण आधीची शिवसेना जी होती, जी शिवसेना फोडून एकनाथ शिंदे 40-42 लोक घेऊन आले, त्या शिवसेनेनं 23 जागांवर लढून 18 खासदार निवडून आणले होते. आता फुटीनंतर जवळपास 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आले होते. अपेक्षेप्रमाणे किमान 13 खासदारांच्या जागा तरी एकनाथ शिंदेंना हमखास वाचवता येतील अशी आधीची परिस्थिती होती, अशी चर्चा होती. कारण भारतीय जनता पार्टीला या सगळ्या फुटीरतावादी लोकांची गरज होती. परंतु जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाली आणि या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाच्या 2 सहकाऱ्यांना म्हणजे अजितदादांना आणि एकनाथ शिंदेंना दिल्लीच्या तख्तासमोर जाऊन जेव्हा बसावं लागलं काकुळतीनं की आम्हाला आमच्या ह्या जागा तरी सोडा अशी विनवणी करावी लागली, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष या सगळ्यांवर कुरघोडी करणार आहे. तुमच्या ज्या जागा असतील त्याही जागा तुम्हाला मिळणार नाहीत अशा पद्धतीची अप्रत्यक्ष दमदाटी त्यांना देण्यात आली. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेकडे जे 13 खासदार आले त्या 13 लोकांच्या जागा ही वाचतील की नाही असा सध्या एक प्रश्न पडावा अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे. शिंदेंनी 20 जागा मागितल्या, त्याच्यापैकी 13 मिळाल्या तरी खूप आहे. परंतु आताच्या अशा बातम्या आहेत की एक 7-8 जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बोळवण केली जाईल. अजितदादांची त्याहूनही वाईट परिस्थिती आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भलेही केंद्रातल्या सत्तेचं बळ वापरून निवडणूक आयोगाचा वापर करून त्यांनी मूळ राष्ट्रवादी माझीच कशी आहे अशा पद्धतीचा निर्णय आपल्या बाजूने लावून घेतला. घड्याळ हे चिन्ह त्यांना मिळालं, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाव हे अजित पवारांना मिळालं. परंतु 3 ते 4 जागा एवढ्यावरच त्यांचं जे काही स्थान असेल ते भारतीय जनता पार्टीनं ते अधोरेखित करून ठेवलेलं आहे आणि त्यांना त्यांची अप्रत्यक्षपणे जागा दाखवून दिलेली आहे अशी सध्या स्थिती आहे. आता या भारतीय जनता पार्टीला एवढे मोठे 2 पक्ष फोडूनही त्यांचं समाधान झालं नाही. बघा, भारतीय जनता पार्टीच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. प्रादेशिक पक्ष आणि लहान पक्ष फोडून एकतर उद्देश असा असतो की प्रादेशिक पक्ष नेस्तनाबूत करायचे. भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येवाला, त्यांनी तो दिंडोरा पिटायला सुरुवात केलेलीच आहे. आणि अशा पक्षाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये माणसं कशी कमी पडत आहेत. आता भारतीय जनता पार्टीचं जर आपण आतून सगळं ॲनालिसिस केलं तर लक्षात येईल की विधानसभेत जे काही त्यांचे सध्या आमदार आहेत त्याच्यात त्यांचे मूळ पक्षाचे किती आहेत, बाहेरून आलेले किती आहेत. आता जेव्हा लोकसभेची 20 लोकांची यादी जाहीर झाली त्याच्यावरूनही तुम्हाला लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीची मूळ किती आहेत. या 2-3 वर्षात आयाराम गैराम झालेले किती लोक आहेत, किती लोकांना तिकीटं दिलं. परिवारवादाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जो कंठशोष करते आहे, बेंबीच्या देठापासून ओरडते आहे त्याच्या विरोधात, पण प्रत्यक्षात नेत्यांच्या मुलांना नातेवाईकांना तिकीट वाटप किती केलेलं आहे हेही या निमित्ताने दिसून आलं. म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असं काहीही डिफरन्स आपल्याला आढळला नाही, पण तरीही यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. प्रादेशिक पक्ष फोडायचे, त्यांच्या वेगवेगळ्या फाईल तयार करायच्या, त्यांना आरसा दाखवायचा आहे की तुम्हाला हे एवढ्यावर मानावं लागेल, आमच्यासोबत आला तर निमूटपणे आम्ही जे तुम्हाला देऊ ते स्वीकारा आणि गप्प बसा, नाहीतर मग तुम्हाला तुरुंगाची खडी फोडण्यासाठी तुरुंगात तिथे जावं लागेल. अशा पद्धतीच्या अप्रत्यक्ष धमक्या देण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्ष करते आहे. अनेक लोक जे भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या धमक्यांना भीक ज्यांनी घातलं नाही ते आजही हे लोक सांगतात
अनिल देशमुखांसारखा माणूस सांगतो की कुठल्या पद्धतीने काय काय कुठल्या कुठल्या पातळीवर भारतीय जनता पार्टी येऊ शकते, असं सगळं कार्यक्रम चालू. हे दोन पक्ष कमी पडलीत की काय, त्यांनी एक 2-2.5-3% मतदान असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेंना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. दिल्लीत ठाकरे गेले, 14-15 तास त्यांना बसवलं, मग कुठं गृहमंत्री अमित शहा यांनी भेट दिली, अवघी 20 मिनटं चर्चा केली. त्या 20 मिनटाच्या चर्चेमध्ये काय झालं हे राज ठाकरेंनी उघड केले नाही, कारण राज ठाकरेंबद्दल असं सांगितलं जातं की राज ठाकरे अपमान कधी बोलून दाखवत नाहीत, सन्मान मात्र ते 4 लोकांमध्ये सांगतात. या त्यांच्या भेटीत त्यांचा अपमानच झाला असावा, असं भारतीय जनता पार्टीचा स्वभाव पाहता, त्यांची मगरुरी पाहता, मुजुरी पाहता असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. राज ठाकरेंना या निवडणुकीमध्ये त्यांनी एक 2 ते 3 जागा मागितल्या असं कळतंय. शिर्डी, त्याच्यानंतर दक्षिण मुंबई आणि नाशिकची जागा त्यांनी मागितलेली आहे. परंतु या 3 जागांपैकी एक जागा त्यांना मिळेल आणि एका जागेवर त्यांना समाधान मानावं लागेल, अशी सध्या परिस्थिती दिसते. बघूया नेमकं काय होते की राज ठाकरेला कुठली जागा देण्यात येते, काय परिस्थिती होते. पण तरीही महायुतीमध्ये, सत्ताधारी महायुतीमध्ये फार काही आलबेल आहे असं काही दिसत नाही. इतर विरोधकांच्या महाविकास आघाडी सरकारमधल्या छोट्या मोठ्या भानगडी कशा बाहेर येतात आणि यांच्या मात्र येत नाहीत, कारण की ते त्या पद्धतीने मीडियाला मॅनेज केलं जातं. एक 7-8 जागांवर आजही आजच्याही घडीला महायुतीमध्ये प्रचंड ओढाताण सुरू आहे. खरं म्हणजे आता काल परवा या सगळ्या महायुतीच्या जागा जाहीर व्हायला पाहिजे होत्या, पण ते जाहीर होत नाहीत. याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरतंय. प्रचंड ओढाताण या जागांमध्ये सुरू आहे. अजित पवार काही जागांवर आग्रही आहेत, एकनाथ शिंदे काही जागांवर आग्रही आहेत. एकनाथ शिंदेंवर या खासदारांचा, पदाधिकाऱ्यांचा जे त्यांच्यासोबत मोठा विश्वास ठेवून एकनाथ शिंदेंसोबत आले, त्या लोकांचा प्रचंड एक दबाव निर्माण झालेला आहे. स्वतः कल्याणची जागा काही महिन्यापूर्वी त्यांची धोक्यात होती. तिथे भारतीय जनता पार्टीचा आजही कार्यक्रम होत आहेत. भाजप आणि शिवसेनेचे संयुक्त, तर भाजपाचा विजय असो अशा घोषणा देतात. ते सगळं बाहेर येते आहे. मेनस्ट्रीम मीडिया ते दाखवत नाही, परंतु यूट्यूबमधून इतर काही 1-2 चॅनल आहेत, त्या चॅनलवरून ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे फार काही आलबेल नाही आहे. एका बाजूला हे सगळं सुरू असताना धर्माचा ठेका जणू काही आपणच घेतलेला आहे, या पद्धतीची वागणारी माणसं हे धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनाही मोजत नाहीत. उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी प्रभाव असणारे शांतिगिरी महाराज आहेत. या शांतिगिरी महाराजांना एकनाथ शिंदेंनी बोलवून घेतलं होतं, त्यांच्याशी चर्चा केली होती, पण नंतर मात्र त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचं काही कारण नाही. म्हणून शांतिगिरी महाराजांनी स्वतःचे एक 4-5 उमेदवार, 4-5 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे औरंगाबाद असेल, शिर्डी असेल, नगर असेल, नाशिक असेल, या ठिकाणी त्यांनी ते उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला. आता याचा फटका स्वाभाविकपणे कोणाला बसेल? हे सगळे वेगवेगळ्या धार्मिक पंथाचे लोक आहेत, लाखोनी कोट्यवधींनी ज्यांचे फॉलोअर आहेत, आणि हे फॉलोअर सगळे भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेत. ही माणसं जर या निवडणुकीच्या निमित्ताने आखाड्यात जर उतरली, मला वाटते याचा सर्वाधिक फटका भारतीय जनता पक्षाला बसेल. आणि मग त्यांचे डोळे उघडतील की केवळ धर्माचा ठेका आपण घेतलेला नाही, तर धर्माच्या क्षेत्रात ऑलरेडी जी माणसं काम करतात त्याही माणसांना संधी द्यायला हवी. पण मगरुरी आणि मुजुरी या पक्षाची एवढी वाढलेली आहे की धर्माचा ठेका आमच्या गळ्याचा, आम्ही सांगू ते धोरण आणि आम्ही बांधू ते तोरण, या पद्धतीची वागणूक त्यांची चालू आहे. म्हणून धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महंतांमध्ये, महामंडलेश्वरांमध्ये भारतीय जनता पार्टीविषयी प्रचंड आग धुमसते आहे की एकदा यांना धडा शिकवला पाहिजे. मला वाटते त्यांना सुबुद्धी या निमित्ताने यावी, त्यांनी आपल्या उमेदवाऱ्या कायम ठेवाव्या आणि आपापल्या पंथाची ताकद किती आहे हे भारतीय जनता पक्षाला दाखवून द्यावं. मित्रो, आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.